नमस्कार. घटक 3 अपूर्णांक, उपघटक 13 अपूर्णांक, अर्थ, लेखन व वाचन, व्यवहारी अपूर्णांक, समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम. स्वाध्याय प्रश्न नंबर 1. 8/19 हा अपूर्णांक अंकात कसा लिहितात? दिलेला अपूर्णांक अक्षरामध्ये आहे, आपल्याला हा अपूर्णांक अंकात लिहायचा आहे. बघा 8/19, 8/19. आता या अपूर्णांकामध्ये अंशस्थानी आहे 8, छेदस्थानी आहे 19. यालाच आपण 8/19 असं सुद्धा लिहितो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8/19. प्रश्न नंबर 2. 11/17 या अपूर्णांकाचे पुढीलपैकी कोणते वाचन योग्य आहे? मित्रांनो 11/17 बघा, आता पर्याय क्रमांक 1 आहे 11/17. 11/17 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आहे 11/17. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा 11/17. आता 11/17 हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. आणि मग पर्याय क्रमांक 4 आहे सर्व पर्याय बरोबर. तर मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर. प्रश्न नंबर 3. आकृतीमधील रेखांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? आता मित्रांनो रेखांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग. आता आकृतीचे एकूण समान भाग किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. एकूण समान भाग आहेत 5, जे आपण छेदस्थानी लिहिणार. आणि त्यातील रंगवलेले म्हणजे रेखांकित भाग आहेत 2. म्हणजे मित्रांनो रेखांकित भाग आपण 2/5 या अपूर्णांकाने दाखवणार. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 2/5. प्रश्न नंबर 4. आकृतीमधील छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? मित्रांनो छायांकित न केलेला म्हणजेच न रंगवलेला. आता आकृतीचे एकूण समान भाग किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे वर्तुळाचे एकूण समान 8 भाग केलेले आहे, जे आपण छेदस्थानी लिहिणार. आपल्याला प्रश्न विचारलाय छायांकित न केलेला म्हणजे न रंगवलेला भाग 1, 2, 3 आणि 4 आणि 5. म्हणजे न रंगवलेले भाग आहेत 5. म्हणजे मित्रांनो हा अपूर्णांक झाला 5/8. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5/8. प्रश्न नंबर 5. आकृतीतील छायांकित भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल? मित्रांनो आता आकृतीचे एकूण समान भाग किती आहेत? तर बघा 1, 2, 3, 4 आणि 5. 5×1 5, 5×2 10 आणि 5×3 15. म्हणजे आकृतीचे एकूण समान भाग केलेले आहे 15. आणि त्यामध्ये आपल्याला छायांकित भाग विचारलाय. म्हणजे त्या 15 समान भागांपैकी किती भाग छायांकित आहे, किती भाग रंगवलेले आहेत? तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. एकूण 7 भाग रंगवलेले आहे. म्हणजे छायांकित अपूर्णांक झाला 7/15. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7/15. प्रश्न नंबर 6. एका वस्तूचे 3 समान भाग केले, प्रत्येक भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवा? मित्रांनो ही वस्तू आहे, वस्तूचे 3 समान भाग केले, त्यातला आपल्याला हा एक भाग दाखवायचा. म्हणजे 3 मधला एक भाग दाखवायचा. कसा दाखवणार? तर मित्रांनो एकूण भाग आपण छेदस्थानी लिहितो आणि जो भाग दाखवायचा म्हणजे थोडक्यात एक भाग दाखवायचा आपल्याला 1/3. म्हणजे 3 मधला एक भाग दाखवायचा म्हणजे 1/3 या अपूर्णांकाने दाखवणार. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 1/3. प्रश्न नंबर 7. 1/3, 1/9, 1/6, 1/8 यांपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मित्रांनो हे सगळे आहेत समान अंश असलेले अपूर्णांक. या अपूर्णांकाचा अंश 1, 1, 1 आणि 1 आहे. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो लहान. आपल्याला विचारलाय मोठा. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 1/3. प्रश्न नंबर 8. 7/11, 9/11, 3/11, 10/11 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? मित्रांनो या सगळ्या अपूर्णांकाचा छेद सारखा आहे 11, 11, 11 आणि 11. मग समच्छेद अपूर्णांक, याला आपण समच्छेद अपूर्णांक म्हणतो. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान
तो लहान अपूर्णांक आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा. आपल्याला विचारलाय लहान अपूर्णांक. तर मित्रांनो 3 हा अंश लहान आहे म्हणजे 3/11 हा अपूर्णांक लहान आहे म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 3/11. प्रश्न नंबर 9 13/17 हा अपूर्णांक मोठा आहे आणि त्यानंतर आहे 64/17. तर चौकटीतील योग्य संख्या कोणती? तर मित्रांनो बघा, हा समच्छेद अपूर्णांक आहे. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा, ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान. मग आता 13 हा मोठा आहे, 13/17 हा अपूर्णांक मोठा आहे म्हणजे मित्रांनो दुसऱ्या अपूर्णांकाचा जो अंश आहे तो लहान असायला पाहिजे म्हणजे 13 पेक्षा लहान. मग पर्यायामध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 आहे 12. म्हणजे मित्रांनो 13/17 हा अपूर्णांक मोठा आहे, 12/17 हा अपूर्णांक लहान आहे म्हणजे चौकटीच्या जागेवर आपल्याला 12 ही संख्या घ्यावी लागेल म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12. प्रश्न नंबर 10 6/23 15/23 21/23 11/23 या अपूर्णांकांचा चढता क्रम कोणता? मित्रांनो हे आहे समच्छेद अपूर्णांक. या सगळ्या अपूर्णांकाचा छेद सारखा आहे. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक. आता आपल्याला लावायचा आहे चढता क्रम. चढता क्रम म्हणजे लहान अपूर्णांकाच्या नंतर मोठा 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 याप्रमाणे आपल्याला अपूर्णांक लिहायचे. मग आता चढता क्रम म्हटलं की सर्वात लहान अपूर्णांक. सर्वात लहान अपूर्णांक आहे 6/23. त्यापेक्षा मोठा आहे म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी हा अपूर्णांक लहान आहे, त्यापेक्षा मोठा आहे 11. 11/23. त्यापेक्षा मोठा अपूर्णांक आहे 15/23 आणि सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे 21/23. आणि मित्रांनो हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11 7/11 7/25 7/33 7/50 या अपूर्णांकांचा उतरता क्रम कोणता? मित्रांनो हे सगळे अपूर्णांक जर बघितले तर या सगळ्यांचा अंश सारखा आहे, याला आपण समान अंश असलेले अपूर्णांक म्हणतो. मग आता या अपूर्णांकाचा आपल्याला लावायचा आहे उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक त्यानंतर लहान त्यानंतर लहान लहान या क्रमाने अपूर्णांक लिहायचे. मग आता समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये मित्रांनो ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो मोठा असतो आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो लहान असतो. म्हणजे आता आपल्याला उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक अगोदर घ्यावा लागेल. मोठा अपूर्णांक म्हणजे कोणता तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो मोठा. म्हणजे मित्रांनो बघा आता म्हणजे थोडक्यात उतरत्या क्रमामध्ये काय करायचं चढता क्रम लावायचा, छेदाचा चढता क्रम लावायचा. म्हणजे बघा 7/11 त्यानंतर 7/25 छेदाचा चढता क्रम 7/33 आणि 7/50. तर मित्रांनो हे झाले मोठ्या अपूर्णांकाकडून लहान अपूर्णांकाकडे आपण हे अपूर्णांक लिहिले. पण आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे चिन्ह. तर उतरता क्रम म्हटलं की सर्वात मोठा अपूर्णांक अगोदर असतो म्हणजे हा आहे सगळ्यात मोठा, त्यापेक्षा लहान आणि सर्वात शेवटी लहान अपूर्णांक. म्हणजे मित्रांनो हा क्रम जर बघितला तर कुठे आहे तर मित्रांनो 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 12 26/31 26/33 26/35 26/30 26/29 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असता येणारा मधला अपूर्णांक व उतरत्या क्रमाने लिहिले असता येणारा मधला अपूर्णांक यामधील फरक किती? आता मित्रांनो हे अपूर्णांक आपल्याला चढत्या क्रमाने लावायचे आहेत. या अपूर्णांकाचा अंश सारखा आहे, याला आपण समान अंश असलेले अपूर्णांक म्हणतो. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये मित्रांनो आपण चढता क्रम लावतोय. चढता क्रम म्हटलं की सर्वात लहान त्यापेक्षा मोठा 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 या क्रमाने आपल्याला अपूर्णांक लिहायचे. आता चढता क्रम मग समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो लहान, ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो लहान आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान, लहान छेद कोणता आहे 29 तर हा आहे मोठा अपूर्णांक. मित्रांनो अंशाचा विचार करायचा नाही. आता आपल्याला सगळ्यात लहान अपूर्णांक लिहायचा आहे तो आहे 26/35. त्यानंतर आहे 26/33 त्यानंतर आहे 26/31 त्यानंतर 26/30 आणि 26/19 26/29. तर मित्रांनो हा झाला अपूर्णांकांचा चढता क्रम. आता चढत्या क्रमाने लावले आणि उतरत्या क्रमाने लावल्यानंतर सुद्धा मित्रांनो मधला अपूर्णांक कोणता येणार आहे 26/31. म्हणजे चढत्या क्रमामध्ये 26/31 आणि उतरत्या क्रमामध्ये सुद्धा 26/31च येणार आहे.
यामधला फरक म्हटलं की मित्रांनो वजाबाकी म्हणजे 26/31 वजा 26/31. तर मित्रांनो यांची वजाबाकी किती येणार आहे? वजाबाकी येणार आहे 0. यांच्यातला फरक आहे 0 म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0. प्रश्न नंबर 13. मित्रांनो 13व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 14व्या प्रश्नापासून तर 25व्या प्रश्नापर्यंतचे सर्व प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.